मूळचा महाराष्ट्रीय असलेला रमेश डंबाळे आणि मूळचा परप्रांतीय असलेला आलमला रिक्षा परमिटची लॉटरी लागली आहे। केवळ बोगस बॅचच नाही तर महाराष्ट्रातला रहिवास आणि मराठीचं ज्ञान या दोन्ही अटींची पूर्तता नसताना तो परमिटसाठी पात्र ठरलाय। पुण्यात 3208 नव्या रिक्षा परमिटची प्रक्रिया सुरू आहे। ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होत असल्याने एका सजग रिक्षा चालकाच्या लक्षात हा प्रकार आला। प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना आम्ही सांगत होतो की ह्या पुणे शहरामध्ये बोगस बॅच बोगस लायसन्स काढले जातात, रहिवासी दाखले बोगस दिले जातात आणि त्याच्या आधारे हे सर्व काम चालू आहे। परंतु प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दुर्लक्ष केल्यामुळे ह्याच्यामध्ये जे RTOचे कर्मचारी आहेत त्यांचा बी सहभाग असल्याशिवाय, कारण आपण जर पाहिलं तर हे जे बोगस बॅच आहेत ह्याचं रिन्युअल झालेलं आहे, लायसन्सचं रिन्युअल झालेलं आहे, याच्यामध्ये RTOचे कर्मचारी सहभागी आहेत आणि ह्याच्यामध्ये जे प्रामाणिक रिक्षा चालक आहेत, जे व्यवसाय करत आहेत आणि जे वर्षानुवर्ष गेले 40 वर्ष पुणे शहरामध्ये व्यवसाय करत आहे ते परमिटपासून अलिप्त राहिलेले आहेत। पुण्यातील प्रादेशिक परिवहन विभागाला या बोगस कारभाराची कल्पना आहे, त्यामुळे बोगस बॅच अथवा परमिट संदर्भात काही शंका उपस्थित झाल्यास योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलंय। आम्ही तपासणी करतो आहोत। यामध्ये जे जेन्युइन बॅच असेल त्याच्यावर त्याला तो बॅच तसाच कायम राहील त्याचा, परंतु ज्यांनी खोटी माहिती आपल्याकडे देऊन किंवा यामध्ये काही बनावटगिरी करून कार्यालयाला फसवून असेल किंवा कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांच्या संगनमताने असेल, ह्या सर्व गोष्टी आम्ही तपासून घेतो आहोत। RTO कार्यालयातला एजंटांचा सुळसुळाट, स्क्रॅप वाहनं रस्त्यावर धावण्याचे प्रकार एवढंच नाही तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावे रिक्षा परमिट काढण्याचा प्रकार याआधीच पुण्यात घडलाय। देशातल्या RTO कार्यालयात लक्ष्मी दर्शनाचा प्रकार सर्रास सुरू असतो। हा प्रकार कसा थांबवता येणार हाच खरा प्रश्न आहे। अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।